नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी, मधल्या वेळेत काहीतरी खाण्यासाठी नक्की काय बनवायचं, कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. तर आज मी तुमच्यासाठी एकदम कुरकुरीत, झटपट होणारा, प्रोटीने भरपूर असा आणि फक्त 2 चमचे तेलामध्ये असे हे ताट भरून कुरकुरीत मूग डाळीचे वडे अगदी कसे तयार करायचे ते दाखवणार आहे. आता वडे बनवण्यासाठी एखादा पदार्थ घरामध्ये नसेल, तुम्हाला चालत नसेल, तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत आणि भरपूर टिप्ससह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. मूग डाळीचे कुरकुरीत वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही सालांसकट सुद्धा मुगाची डाळ वापरू शकता. जी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 15-20 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घातली. सकाळी करायचं असेल तर रात्रभर जरी तुम्ही डाळ भिजत घातली तरी सुद्धा चालू शकेल. फक्त तुम्हाला मुगाची डाळ घ्यायची नसेल तर सगळ्या मिश्र डाळी कपभर तुम्ही थोड्या थोड्या वापरू शकता. डाळ भिजत घातल्यावर पुन्हा एका पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतली. एखाद्या चाळणीवर आपण ही डाळ 2 मिनिटासाठी निथळत ठेवणार आहोत, जेणेकरून यातलं सगळं एक्स्ट्रा जास्तीचं पाणी असतं पाणीमध्ये ठेवल्यामुळे सगळं निथळून जाईल. अशी कोरडी डाळ तुम्हाला वडे तयार करण्यासाठी मिळेल, जेणेकरून जितकं यामध्ये पाण्याचा अंश कमी असेल, पिठाचा उपयोग कमी करता येईल आणि त्यामुळे वडे तुमचे अगदी खुसखुशीत मऊसूत तयार होतात. तर चाळणीवर साधारणतः 3 मिनिटं झालेली आहे. यातलं सगळं पाणी निघून गेल्यावर एखाद्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. आता इथे डाळ थोडी जास्त असल्यामुळे आपण इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तुमची कमी असेल तर लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही ही डाळ काढून घेऊ शकता. तर इथे ना आपण फक्त मुगाची डाळ घेतली. तुम्ही फक्त मटकीच्या डाळीचे सुद्धा सेम पद्धतीने वडे तयार करू शकता. आता या डाळीवरच ना आपण एक 8 ते 10 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. लहान मुलांसाठी करत असाल तर थोड्याशा कमी घालू शकता. म्हणजेच काय, हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 15 ते 20 लहान आकाराच्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. मोठ्या असतील तर कमी घाला. सोबतच 2 चमचे आपण इथे धने घेतलेले आहे आणि 1 चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे. 1-1.5 इंच आलं अगदी बारीक तुकड्यांमध्ये आपण यामध्ये चिरून घेतलेलं आहे. हे सगळे जिन्नस या डाळीमध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेणार आहोत. वाटताना अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही. जर अजिबात होतच नसेल तर 1-2 चमचे तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता आणि थोडीशी जाडसर भरड राहिली तरी सुद्धा चालू शकेल. थोडी थोडी मोठी डाळ राहिली की वडे खाताना छान कुरकुरीत लागतात. तर आपण ही डाळ बारीक करताना अजिबात एक थेंबही यामध्ये पाण्याचा उपयोग केलेला नाही, ज्यामुळे वडे तुमचे कमी तेलकट तयार होतात. अशी डाळ वाटून झाली की एखाद्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत. तर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. जर मुलं डाळी वगैरे खायला मागत नसतील तर या पद्धतीने वडे यामध्ये थालीपीठाची भाजणी घालून तुम्ही असे थालीपीठसुद्धा मुलांना करून देऊ शकता. जर मिश्र डाळी मुलं खात नसेल तर मिश्र डाळीचे सुद्धा तुम्ही सेम पद्धतीने वडे करून देऊ शकता. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. आता ही डाळ आपण छान वाटून घेतलीस, पण थोडंसं बाइंडिंग असावं म्हणून 2 चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घातलं आहे. तुम्ही ऐवजी ज्वारीचं, बाजरीचं, नाचणीचं जे कोणतं घरामध्ये उपलब्ध असेल किंवा कॉर्नफ्लोअरसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच पिठामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडंसं वरून कोथिंबीर भुरभुरून घातली, थोडंसं रवा घातला की असे तुम्ही आप्पेसुद्धा तयार करू शकता. मस्त आणि छान होतात. आता आपण याचे मस्त वडे तयार करणार आहोत. तर त्यासाठी मोठ्या आकाराचा एक कांदा उभा पातळ आपण छान चिरून छान मोकळा करून घेतला. एक मूठभर बारीक चिरून कोथिंबीर घेतली. कोथिंबीरऐवजी तुम्ही मेथी किंवा पालकसुद्धा यामध्ये वापरू शकता. पालक घाला, छान लागतात. सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे. हळद खूप जास्त घ्यायची नाही, ना तर वडे थोडेसे काळपट होतात. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता हे सगळे जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत. हाताने करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. तुम्हाला हवं असेल तर थोडेसे तीळसुद्धा यामध्ये तुम्ही छान भुरभुरून हे वडे तयार करू शकता. रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. आता याच पिठाचे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आप्पे करू शकता. थोडीशी थालीपीठाची भाजणी घालून तुम्ही थालीपीठंसुद्धा करू शकता. थोडंसं गव्हाचं पीठ घालून तुम्ही असे पराठे करून देऊ शकता. आता हे तेलामध्ये तळून तुम्ही छान कुरकुरीत भजीसुद्धा मुगाची तयार करू शकता. तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता वडे मस्त भाजून घेण्यासाठी तवा गरम करून घेतला आहे. तेलातली किटलीतली पळी असते ना, ती एक लहान पळी भरून घेतली. व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला मोठी पळी वाटत असेल तर लहान आहे. एक 3 ते 4 चमचे यामध्ये तेल व्यवस्थित मावू शकतं. थोडंसं पसरून घेतलेलं आहे. थोडं गरम होते तोवर वडे कसे थापायचे ते बघूया. सुरुवातीला पाण्याने किंवा तेलाने हात छान ओला करून घ्यायचा. आता वडा थोडासा मी मोठा करणार आहे, कारण ना 1-2 वडे जरी खाल्ले ना तर छान पोट भरतं. तर मोठा गोळा घेतलेला आहे. हाताला अधूनमधून थोडं थोडं पाणी लावत असं हे आपण एकसारखं पातळ छान थापून घेतलेलं आहे.
हातावर जमत नसेल तर एखाद्या कापडावर किंवा जसं थालीपीठ थापतो ना त्या पद्धतीने थापून नंतर तुम्ही हे भाजून खाऊ शकता. तसे हे वडे छान पातळ मोठे मोठे आपण थापून घेतले. तेलसुद्धा इथे छान गरम झाल्यावर हे वडे अगदी हलक्या हाताने आपल्याला घालायचं आहे. जर तुम्हाला असा चटका वगैरे लागण्याची भीती वाटत असेल तर उलथानावर तुम्ही थोडंसं तेल किंवा पाणी लावून त्यावर थापून हे यामध्ये घालू शकता. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. आता गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे. एका बाजूने छान गोल्डन झाली की बाजू आपण उलथून घेणार आहोत. आता दुसऱ्या बाजूने तुम्ही जेव्हा भाजताना तेव्हा गॅस तुम्हाला मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवर एक 5-6 मिनटं तरी दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे. म्हणजे असं छान कुरकुरीत आणि अगदी आतपर्यंत शिजून तयार होतात. एक 7 ते 8 मिनटात दोन्ही बाजूने आपण मस्त खरपूस गोल्डन रंगावर तळून घेतलं आहे. रंग तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त परफेक्ट आलेला आहे. टिश्यू पेपर किंवा बटर पेपरवर आपण हे काढून घेणार आहोत जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल असतं ते सगळं नितळून जाईल. आणि अगदी सारख्याच पद्धतीने दुसरा घाणासुद्धा आपण इथे घातलेला आहे. थोडे मोठे वडे केले तुम्ही अगदी छोटे छोटे सुद्धा करू शकता. असे आपण दुसरी बॅच घातली तरीसुद्धा यामध्ये भरपूर तेल आहे. अजिबात तेलकट होत नाही, खूप तेल शोषूनसुद्धा घेत नाही, खातानाही छान कुरकुरीत लागतात आणि अगदी कमीत कमी तेलातला नाश्ता तुमचा तयार होतो. दुसरा घाणासुद्धा असा एका बाजूने तयार झाला की बाजू उलटून घेतलेली आहे आणि सेम दुसऱ्या बाजूने एक 5-6 मिनटं मध्यम आचेवर आपण भाजून घेणार आहोत. अगदी तुमचे 2 कप डाळीचे वडे असतील ते इतक्या तेलामध्ये सुद्धा अगदी छान तयार होतात. अजिबात तेलकट वडे होत नाही, खूप तेल जास्त वडे शोषूनसुद्धा घेत नाही. तुम्ही ते बघू शकाल दुसरा घाणा असूनसुद्धा इतकं तेल यामध्ये उरलेलं आहे. आता उरलेल्या काही वडे आपण नंतर तळून घेणार आहोत. जसे लागतील तसे तुम्ही थोडे थोडे वडे तळून खाल्ले, बाकीचं पीठ हे फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल. 1-2 दिवस छान राहतं. सकाळी नाश्ता करायचा असेल तर ही पिठाची पूर्ण तयारी तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. फक्त वरचे कांदा, कोथिंबीर आणखीन काही घालत असाल भाज्या वगैरे त्या फक्त वरून तुम्हाला नंतर चिरून घालायचं आहे. कमी तेलकट, कुरकुरीत, झटपट होणारा, प्रोटीनने भरभरून असा हा कुरकुरीत मूग डाळीचा नाश्ता जो आतून अगदी सॉफ्ट आहे आणि बाहेरून मस्त कुरकुरीत आहे. नुसतेच खायलासुद्धा छान लागतात. आणि वडे थोडेसे मोठे केले ना तर चहाबरोबर जरी तुम्ही 1-2 वडे खाल्ले ना ते 1-1:30 वाजेपर्यंत तरी अजिबात भूक लागत नाही. बऱ्यापैकी छान पोट भरून राहतं. त्याची प्रोटीनने भरभरून अशी ही पौष्टिक झटपट होणारी मूग डाळीची वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. कुठल्या शहरातून रेसिपी बघताय ते सुद्धा नक्की सांगा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.